वाचणारी सर्वांना. आपण ह्या 16व्या अध्यायातील 404 ओळ्यांचं आपण वाचन केलं होतं. आता तिथून पुढच्या ओळ्यांचं वाचन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार मागस्ती सद्गुरु ज्ञानेश्वराशी. श्लोक 19 अध्याय 16. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्त्रमशुभान् सुरेष्वे योनिषु. ऐसे आगवंची तरी प्रवर्तले माझ्या वैरी. तरी तया पापिया जे मी करी ते आई कपा. तरी मनुष्य देहाचा तागा घेऊनी रुसती जे जगा. ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी. जे क्लेश गावी जाऊ करडा भवपुरीचा पानवडा. ते तमयोनी तया मुडा वृत्तीची दे. मग आहाराचे निनावे तृणही जेथ नोगावे. ते व्याघ्र वृच्छिका आडवे तैसे करी. ते तर शुदा दुःखे बहुदे तोडूनी ख्याती अपान येते. मरमर मागुते होतची असते. का आपला गरळ जाळी जळतया अंगाचे पेदवे. ते सर्पची करी विळे निरंदुला. परी घेतला श्वासू हापे ते तुले नेही मापे. विसावा त्या नाटोपे दुर्जनासी. ऐसे निकल्पांची आकोळी गणिताही संख्या थोडी. ते तुला वेळू न काळी क्लेशू नितया तया. तरी तयासे जेथ जाणे तेथीचे हे पहिले पहिने. ते पाहुनी ये रे दारुणे न होती दुःखे. आसरी योनी मापन्ना मुडा जन्मनी जन्मनी. माम प्राप्तेय कौंतेय ततो यांतोधमागतिम. या हा ठाईवरी संपत्ती ते आसुरी अधोगती अवधारी जोडली तिही. पाठी व्याघ्रादी तामसा योनी तो अळूमाळू व्हायचा. देहधाराचा उसासा अति जोखी. तोही मी बोलावा हिरे मग तमासे होती एकसरे. जेथ गेले अंधारे काळवंडईचे. जयाची पापा क्षयसी नरक घेती विवसे. क्षीण जाय मृक्षी क्षीणे जेणे मळू जयने मेळे तापू जेणे पोळे. जयाचे निना विसळे महाभय. पापा जयाचा कंटाळा उपजे अमंगळा मंगळा. विटाळ हे विटाळा विहे जया. ऐसे विश्वाची ओखटेया अधम जे धनंजया. तेथे होती भोगनिया तामसायुनी. हा सांगता वाचारडे आठविता मन खिरडे. कटारे मूर्खी केवडे जोडिले निरय. काहीसया ते असुर संपत्ती पोषिती वाऊर. जिया देखिले धोर पतनैसे. म्हणून तुवा धनुधरा व्हा वेगाती या मोरा. जेवता वासू आसुरा संपत्तीवंता. आणि दंबादी दोष साई हे संपूर्ण जयाच्या ठाई. ते त्याच्यावे हे काही म्हणू केर. त्रिविधम नरकसेत्यं द्वारं नाशनमात्मनाः. कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेत ततत्रयं त्यजेत. परी काम क्रोध लोभ हे तिचे चिथोंब. थांबे तेथे अशुभ पिकले जाण. सर्व दुःखी आपुलिया दर्शन धनंजया. पाडाऊ हे फलतया दिदल्या हाती. का पापिया नरक भोगी सुखावया लाखी जगी. पातकांची दाटुगी सभाची हे. ते रौरव गातवच्छिवरी. ऐक जती पटातरी जव हे कीर्तिनी अंतरी उठती ना. अपाय ही आसनग यातनाही सर्वग. हानी नो येती ग हेची हानी. काय बहु बोला सुबटा सांगतिल्या निकृष्टा. नरकाचा दारवंटा त्रिशंकू हा. या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा. तो निरय पुरीची सभा सन्मानू पावे. म्हणून पुडती किरटी हे कामादी दोष त्रिपुटी. त्यजेवीची गाव खटी आघवा विशी. ऐतैर्विमुक्ता कौंतेय तमोद्वारे श्रीभिर्नराः. अचरत्यात्मना श्रेयस्ततो याती परां गतिं. धर्माधिका चौही अंतु पुरुषार्थाची तैसे मातू. करावी जे संगातू सांडिलहा. हे तिन्ही जीवी जव जागती तवरी निखयाची प्राप्ती. हे माझे कारण ऐकती देवोही म्हणे. जया आपण पेपळिये आत्मनाशा जोगिळे. तेने न धरावी हे सोये सावधा उजे. पोटी बांधून पाशाना समुद्री वाही अंगवना. का जियावया जीवना काळ फुटासे. ही काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतेसे. म्हणून ठावीची पुसी या जागा. जे तही काही आवजडे हे तिकडी साखर फुटे. ते सुखे आपुल्या वाटे चालू लाभे.
त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिकुटी फिटले या नगर, त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय. तैसा कामादिकी दिवी सांडिला सुख पावनी जगी, संगुल आहे मोक्षमार्गी सज्जनांचा. मग सत्संगी प्रबळे, सच्छास्त्राचे निबळे, जन्म मृत्यूचे निमाळे निस्तरे राणे. ते वेळी आत्मानंदे आगवे, जे सदा वसते वरवे, ते तेसेचे पाटण भावे गुरुकृपेचे. तेथ प्रियाची परमसीमा, तो माऊली भेटे आत्मा, तया खेवी आटे डिंडिमा संसारिक कहे. ऐसा जो काम क्रोध लोभा, झाडी करून ठाके उभा, तो एवढी या लाभा गोसावी होय. यह शास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते कामकारतः, न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिं. ना हे नावडोनी काही, कामादिकांच्या सठाई, दाटली जैने डोई आत्मचोरे. जो जगी समान सुप्रशु, हिता हित धाविता दुषू, तो अमान्य केला बापू वेदू जाणे. न धरीची विधीची भीड, न करीची आपली चाड, वाढवित गेला खोड इंद्रियांचे. कामक्रोध लोभांची कास, न सोडीच पाळली भाष, स्वैरचारांचे आसुस वळगला राना. तो सुटकेची आव्हानी, मग पिवून लाही पाणी, स्वप्नीय ते कहाणी दुरीची दया. आणि परत्र तव जाई, ते कीर्तया आहे, परी आहे की न लाहे भोग भोगो. तरी माशा लागी हुलला, ब्राह्मण पान बुडारी घाला, की ते तही पावला नास्तिक वादू. तैसे विषयाचे निकोडे, जेने परत्र केले उबळे, तव तोची आणकीकडे मरणे गेला. एवं परत्र न स्वर्ग, ना ऐकीही विषय बघू, तेथ केवता प्रसंगो मोक्षाचा तो. म्हणून कामाचे निबळे, जो विषयसे उपाय सळे, त्या विषय ना स्वर्ग मिळे ना उद्धर येतो. तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितो, ज्ञात्वा शास्त्रविधोनुक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. या कारणे पै बापा, जया आधी आपली कृपा, तेने वेदांची अनिरूपा आनन कीजे. पतीची आमता, अनुसरुणी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटीसी दे. नाथरी श्री गुरुवचना, दिठी देतो जतना, शिष्य आत्मा भुवना माझे पैसे. हे असो आपुला ठावा, हाता आधी जरी यावा, तरी आदरी जेवी दिवा पुढा कीजे. ऐसा शिषाई पुरुषार्था, गोसावी हो मने पार्था, तेने श्रुती स्मृती माथा बैसने घापे. शास्त्र म्हणेल सांडावे, ते राज्य तृण मानावे, जे घैववी ते न म्हणावे विषयी विरुद्ध. ऐसी हा वैदिक निष्ठा, झाली या जरी सुबटा, तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. पै अहितापासून काढती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती पुरवते माऊली जगा. म्हणून ब्रह्मेसी मिळवी, तव हे कोणे न सांडावी, अगा तू आई ऐसीची बजावी विषयसी. जे आजी अर्जुना तू येथे, करावया सत्यशास्त्रे सारथे, जन्मलासे बाळार्थे धर्माचे नी. आणि धर्मानुजय हे ऐसे, मोहाचे आल्या पैसे, म्हणून येणारेसे करू नये. कार्याकार्य विवेकी, शस्त्रांचे करावे पारखी, अकृत्य पुढे ते लोकी बाळावे गा. मग कृत्यपणे खरे निघे, ते तुवा आपुले अंगे, आचारोनी आदर सांगे सारावे गा. जे विश्वप्रामाण्याची मुदी, आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी, लोकसंग्रहाचे त्रिशुद्धी योग्य होसू. एवं असुरवर्ग आघवा, सांगून तेथीचा निघावा, तोही देवे पांडवा निरोपीला. यावरी तो पंडूचा, कुमारी सद्भाव जीवेजा, कुसेल चैतन्याचा कानी ऐका. संजय व्यासाची अनिरूपा, तो वेळू फेडली दयानुपा, तैसे मी निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुवडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. म्हणून निज अवधान, मज ओळघे पसायदान, तिजोजी समर्थ होईन ज्ञानदेव मने. आपला 473 ओव्यांचं वाचन झालंय. आता आपण त्याचा मराठीत अर्थ बघूया. मी माझा अथवा माझा भक्त वगैरेचा द्वेष करणाऱ्या त्या दुष्ट पापी नराधमांना सृष्टीतील अमंगल अशा असुरी जन्मामध्ये कायमचा ढकलतो. याप्रमाणे सर्व प्रकाराने जे माझ्याशी शत्रुत्व करण्यास प्रवृत्त झाले आहेत, तर त्या पापी लोकांना जे मी करतो ते तू ऐक. तरी मनुष्य देहाचा आश्रय घेऊन जे जगाचा नाश करतात, त्यांची ती मनुष्यपणाची पदवी हिसकावून घेऊन त्यास मी असे ठेवतो की क्लेशरूपी गावाचा जो उकिरडा आहे, संसाररूपी शहराचा जो पाणवटा आहे, ती तमयोनी त्या मूर्खांना मी वतनदारी सारखी देतो. मग खाण्याकरता जिथे गवतही उगत नाही, तसल्या अरण्यात मी त्यांना वाघ, विंचू वगैरे करतो.
त्या अरण्यात भुकेच्या तीव्र वेदनांनी त्या आपल्याला तोडून खात असताना मरमरून पुन्हा तेथे उत्पन्न होतच असतात. अथवा आपल्या विषाच्या आगीने ज्याच्या अंगाची त्वचा जळत असते ते बिळात अडकून राहिलेले सर्पच मी त्यांना करतो. परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यात जितका वेळ लागतो तितक्याही प्रमाणात त्या दुर्जनास विसावा मिळत नाही. अशा स्थितीत कोट्यावधी कल्पांची संख्या मोजली तर थोडीच आहे. तो वेळपर्यंत त्यांना मी दुःखातून काढीत नाही. तर त्यांना असुरांना जेथे जावयाचे आहे तेथेच हा पहिला मुक्काम आहे. तेव्हा त्यांना ज्या ठिकाणी जावयाचे आहे त्या ठिकाणचा विचार केला असता इतर वर सांगितलेले दुःख त्याच्यापुढे काहीच भयंकर नाही. हे कौंतया, जन्मोजन्मी आसुरी जन्म पावणाऱ्या त्या मूढांना माझी प्राप्ती न होताच ते याहून अधम लोह लोष्ट पाषाण वगैरे गतीला जातात. त्या आसुरी संपत्तीच्या योगाने अशी या प्रकारची अधोगती त्यांनी मिळवलेली असते. ऐक, नंतर व्याघ्रादी तामसी योगनीत देहाच्या आधाराचा असा जो थोडासा विसावा असतो तोही ओलावा मी हिसकावून घेतो. मग ते आसुरी संपत्तीचे लोक अशा केवळ तमाच्या मूर्ती बनतात की जेथे अंधार गेला असता काळवंडला जातो, पाप ज्याची किळस घेते व नरक ज्याचे भय घेतात व ज्या श्रमाने शीन मूर्छा पावतो, घाण ज्याच्या योगाने मळते, ताप ज्याच्या योगाने पोळतो व ज्यांचे नाव घेतले असता महाभय मृत्यू भय पावतो, पापांना ज्याचा कंटाळा असतो, अशुभाला ज्यापासून अशुभ उत्पन्न होते व विटाळ सुद्धा ज्या विटाळाला भीतो. अर्जुना, याप्रमाणे विश्वाच्या वाईटात जे निकृष्ट ठिकाण ते आसुरी लोक व्याघ्रादी तामस योनी भोगल्यावर होतात. अरे रे, त्या असुरांची कथा सांगताना वाचा रडकुंडीला येते. त्यांच्या कथेची आठवण झाली की मन मागे हटते. हाय हाय, त्या मूर्खांना केवढा नरक प्राप्त करून घेतला आहे बरे. ज्या आसुरी संपत्तीने असली भयंकर अधोगती दिली ती वाईट आसुरी संपत्ती ते असुर कशाकरिता वाढवतात बरे. म्हणून अर्जुना, ज्या ठिकाणी आसुरी संपत्तीवाल्यांचे राहणे असेल त्या बाजूला तू जाऊ नकोस आणि दंभादी करून 6 दोष सर्वांच्या सर्व ज्या ठिकाणी असतील त्यांचा त्याग करावा. हे खरोखर सांगितले पाहिजे काय? काम, क्रोध, त्याचप्रमाणे लोभ असे 3 प्रकारचे हे नरकाचे द्वार आहेत व आत्म्याचा नाश करणारे ते आहेत. म्हणून या तिघींचा त्याग करावा. परंतु काम, क्रोध व लोभ या तिघांचे बंड जेथे माजले आहे तेथे पाप उत्पन्न झाले आहे असे समज. अर्जुना, वाटेल त्यास आपली भेट होण्यास सुलभ जावे म्हणून सर्व दुःखांनी आपला मार्ग अचूक दाखवण्याकरता त्या काम, क्रोध अधिक वाटाडे म्हणून नेमून दिले आहे. अथवा पाप्याला नरक भोगात घालण्याकरिता जगामध्ये ही पातकांची पराक्रमी सभाच आहे. जोपर्यंत हे 3 विकार अंतःकरणात उठले नाही तोपर्यंत रौरवादी भयंकर नरक आहेत. परीक्ष रीतीने पुराणादिकांतून ऐकले जाते. यांच्या योगाने अपाय सोपे आहेत. यांच्या योगाने यातना स्वस्त झाल्या आहेत. हानी ही हानी नाही तर हे तिघेच मूर्तिवंत हाती आहेत. फार काय सांगू अर्जुना, ते तिघे म्हणजे वर सांगितलेल्या निकृष्ट नरकाच्या 3 खिळे मारलेला उंबराच आहे. या काम, क्रोधा, लोभामध्ये जो जीवाभावाने उभा असतो म्हणजे जो या तिघांचा आश्रय करतो तो नरकरूपी नगराच्या सभेमध्ये सन्मान पावतो. म्हणून अर्जुना, या कामादी दोषांची सर्व बाबतीत निंद्य असलेली त्रिपुटी टाकावी असे मी तुला वारंवार समजावून सांगतो. हे कौंतया, नरकाचे द्वारे असलेल्या या तिन्हीपासून जो मुक्त होतो तो मनुष्य आत्मकल्याणाचे साधन करतो व त्या योगाने तो श्रेष्ठ गती पावतो. कोणी जेव्हा या कामक्रोधांच्या समुदायाची संगती सोडेल तेव्हा त्यांची धर्मादी 4 पुरुषार्थापैकी एखाद्या पुरुषार्थाची गोष्ट करावी. हे तिन्ही जोपर्यंत अंतःकरणात जागृत आहे तोपर्यंत कल्याणाची प्राप्ती होईल हे माझे कान ऐकत नाही असे देव देखील म्हणाले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्याचे आपले स्वतःवर प्रेम असेल व जो आत्मनाशाला भीत असेल त्याने या वाटेस काम, क्रोध व लोभ यांच्या मार्गात जाऊ नये, सावध व्हावे. पोटाशी दगड बांधून बाहूच्या जोरावर जसे समुद्रात पोहणे अथवा जगण्याकरिता जसे काळकूट विषाचे भोजन करणे ह्या काम, क्रोधा, लोभांनी कार्यसिद्ध तशी आहे असे समज. म्हणून अर्जुना, यांचा मागमूस नाहीसा कर. जेव्हा कधी अकस्मात ही 3 कड्यांची साखळी तुटेल तेव्हा आपल्या वाटेने आत्मानुभवाच्या वाटेने सुखाने चालण्याला मिळेल. त्रिदोषांनी कफ, वात, पित्त यांचा अतिरेक यांनी शरीरास टाकल्याबरोबर जसे शरीरास आरोग्य येते किंवा त्रिपुटीचा चोरी, चहाडी, शिवळगी यांचा नाश झाल्यावर नगरात जशी सुखाने नांदणूक होते अथवा त्रिताप आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक नाहीसे झाल्यावर अंतःकरण जसे आनंदित होते त्याप्रमाणे कामादिक तिघांनी जो पुरुष टाकलेला आहे ती जगामध्ये सुख पावून त्यास मोक्ष मार्गात सज्जनांचा संग मिळतो. मग प्रबळ साधुसंगतीच्या योगाने सच्छास्त्राच्या सहाय्याने
जन्ममृत्यूरूपी माळरानातून पार पडतो. त्यावेळी ज्या गावामध्ये संपूर्ण आत्मानंद नेहमी राहत असतो असेच ते गुरुकृपारूपी सुंदर नगर त्यास प्राप्त होते. मग तेथे गुरुकृपेच्या गावात आवडणाऱ्या वस्तूतील शेवटली हद्द सर्वात अत्यंत आवडता जो माऊली आत्मा तो भेटतो. त्या क्षणीच हा संसाररूपी जन्म मृत्यूरूपी बडबड नाहीशी होते. याप्रमाणे जो काम क्रोध लोभास पार नाहीसे करून अगदी मोकळा होतो तो एवढ्या लाभांचा मालक होतो. जो शास्त्रमार्गाचा त्याग करून कामाचे कास धरून वागतो त्याला सिद्धी सुटकेचा मार्ग प्राप्त होत नाही, अथवा ऐहिक सुख मिळत नाही, अथवा श्रेष्ठ गतीही स्वर्ग अथवा मोक्ष मिळत नाही, अथवा हे काही एक न आवडून कामाधिकांच्याच ठिकाणी ज्या आत्मघातकाने आपले डोके खुपसले आहे, जो जगात सर्वांवर सारखी कृपा करणारा व हिताहित दाखवणारा दिवा असा जो वेदरूपी बा त्यात जो जुमानीत नाही, जो वेदाधिकांच्या आज्ञेची भीड धरीतच नाही व ज्याला आत्महिताची चाडच नाही व जो इंद्रियांचेच कोडे वाढवीत गेला, काम क्रोध लोभांची खास सोडणारच नाही, म्हणून त्याने दिलेले वचन तो पाळतो व स्वेच्छाचाराच्या अफाट रानाचे ज्याने आश्रय केला आहे तो जन्ममरणाच्या सुटकेच्या ओघातील पाणी पिऊ शकत नाही. एवढेच काय, पण त्याला ती सुटकेची गोष्ट स्वप्नात देखील दूर असते आणि परलोकास तर तो मुक्तोच हे ठाम ठरल्यासारखे आहे. परंतु ऐहिक भोग देखील त्यास भोगायला सापडत नाही. तरी माशांच्या लोभाने ब्राह्मण कोळ्यांच्या वातीत शिरला, तो ते कोळ्यांच्याच वातीतही त्याला असला नास्तिक अपमाना नको म्हणून घेईना, त्याप्रमाणे तो आपल्या जातीस व परक्या कोळ्यांच्या जातीसही मुकला. त्याप्रमाणे विषयांच्या गोडीने ज्याने परलोक पालथा केला घालविला, तो इतक्यातच मरणाने त्यास दुसरीकडे नेले. ह्याप्रमाणे परलोकही नाही व स्वर्गही नाही आणि ऐहिक विषयांचा भोगही नाही. येथे मोक्षाचा प्रसंग तो कोठसा. म्हणून कामाच्या बळाने जो आग्रहाने विषय सेवू पाहतो त्याला विषय सुख मिळत नाही, अथवा स्वर्ग मिळत नाही, किंवा तो उद्धरतही नाही. म्हणून कार्य कोणते व अकार्य कोणते याची अवस्था जाणण्याला शास्त्र वेद हेच तुला प्रमाण आहे. शास्त्रात सांगितलेले कर्म जाणून ते करणे हे या लोकी तुला योग्य आहे. बाबा अर्जुना, याकरिता ज्याची आपली स्वतःची कीव असेल त्याने वेदांच्या आज्ञेबाहेर वागता कामा नये. पतीच्या मताप्रमाणे वागून पतिव्रता स्त्री सहज स्वतःच्या आत्मकल्याणाला प्राप्त होते, अथवा स्त्री गुरुवर्चनाच्या पालनाकडे दृष्टी देणारा शिष्य आत्मानुभवात प्रवेश करतो. हे राहू दे. आपण अंधारात ठेवलेली वस्तू आपल्या हाताला यावी असे जर वाटत असेल तर ज्याप्रमाणे अगत्याने दिवा पुढे करावा, त्याप्रमाणे अर्जुना संपूर्ण ही पुरुषार्थाचा धर्म अर्थ काम मोक्ष यांचा जो मालक होईल म्हणतो त्याने श्रुती व स्मृती यांस बघण्यास आपले मस्तक पुढे करावे. श्रुती व स्मृती यांचा आज्ञा शिरसावंद्य मानाव्या. शास्त्र जे टाकावे म्हणून ते जर राज्य असेल तरी ते गवताच्या काडीप्रमाणे समजावे, आणि शास्त्र जे घ्यावे म्हणून सांगेल ते जरी विष असले तरी ते प्रतिकूल समजू नये. अर्जुना, याप्रमाणे केवळ वेदाच्या ठिकाणी जर एकनिष्ठ झाले तर अकल्याणाची गाठ कोठून पडणार. अकल्याणापासून काढणारी व हित घेऊन वाढवणारी अशी श्रुती ही शिवाय दुसरी कोणी माऊली जगात नाही. अशी ही श्रुती हित करणारी माऊली आहे, ती जीवांची ब्रह्माशी ऐक्य करते. त्या अर्थी हिची कोणी हेळसांड करू नये. अरे, तू देखील तिला एकनिष्ठपणाने भज. कारण की अर्जुना, सांप्रत तू धर्माचरणाच्या आधारावर शास्त्रांना सार्थकता आणण्याकरिता खरोखर जन्माला आला आहेस, आणि धर्मानुज धर्माचा धाकटा भाऊ हे जे नाव तुला सहज प्राप्त झाले आहे त्यावरून हाच बोध होतो. म्हणून तू धर्माविरुद्ध वागू नकोस. करणाऱ्याला योग्य काय व करणाऱ्याला अयोग्य काय याचा विचार करण्याच्या कामी शास्त्रांनाच परीक्षा करणारे ठरवावे. व अर्जुना, या जगात जे करण्यास योग्य नसेल ते वाईट आहे म्हणून टाकावे. मग करण्यास योग्य म्हणून जे खरं निधेल ते तू स्वतः अतिशय आदराने आचरण करून पुरे करावेस. कारण की हे सात्विक बुद्धीच्या अर्जुना, आज तुझ्या हातात विश्वप्रामाण्याचा शिक्का असल्यामुळे तू ज्या आचरणावर प्रामाण्याचा शिक्का मारशील त्या आचरणास लोक प्रमाण मानत असल्यामुळे तू लोकसंग्रहाला खरोखर योग्य आहेस. याप्रमाणे आसुरी दोष समुदायांची लक्षणे सांगून आसुरी दोषांपासून सुटण्याचा प्रकारही देवाने अर्जुनाला सांगितला. यानंतर तो पंडूंचा मुलगा अर्जुन आपल्या अंतःकरणातील योग्य विचार देवाला विचारील. तो विचार तुम्ही चैतन्याच्या चित्ताच्या कानांनी ऐका, असे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणाले. व्यासांच्या आज्ञेरूप सर्व इतिहास सांगून संजयाने जसा त्या धृतराष्ट्राचा वेळ घालविला तसे मीही श्री निवृत्तीनाथांच्या कृपेने तुम्हाला सांगेन. तुम्ही संत मंडळी जर माझ्यावर कृपादृष्टीचा वर्षाव कराल तर तुम्हाला मान्य होईल एवढा मी होईल, म्हणजे तुम्हाला पसंत पडेल असे व्याख्यान करणारा मी होईल. म्हणून महाराज,
माझ्या व्याख्यानरूपी सेवेबद्दल मला आपले अवधानरूपी प्रसादाचे दान द्यावे, म्हणजे मी समर्थ होईल, असे ज्ञानेश्वर महाराज श्रोते संत मंडळीस म्हणतात. इथे आपलं 473 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झाला आहे आणि 16व्या अध्यायाची इथे समाप्ती होत आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे देवासुरसम्पद्विभाग योगो नाम षोडशोऽध्याय श्लोक 24 ओव्या 473. ओम श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. झालेली माऊलींची सेवा माऊलीच्या समाधीवर अर्पण करूया आणि ह्या सेवेला स्वल्प विराम देऊया. रामकृष्ण हरी सर्वांना.